डॉक्टर काही काळजी करण्यासारखं नाही आहे ना? म्हणजे तसं असेल ना तर स्पष्टच सांगा, माझी ऐकण्याची तयारी आहे. हे बघा मिस देवयानी, मी तुम्हाला याआधी सांगितलंय की तुमच्या आईला सिव्हिअर हार्ट अटॅक आलाय. एन्जिओग्राफीचे रिपोर्ट्स आल्यानंतर मी तुम्हाला म्हणालो होतो की आपल्याला एन्जिओप्लास्टी करावी लागेल. पण मिस देवयानी, तुम्ही खूपच वेळ घेताय. हे पहा, मी तुम्हाला सांगतो की एन्जिओप्लास्टी करूनही काही उपयोग नाही झाला तर आपल्याला बायपासही करावी लागेल. या सगळ्याला खर्च किती येईल? एन्जिओप्लास्टी करावी लागली तर म्हणजे जी करावी लागणारच आहे तिला 1 ते 1.5 लाख रुपये खर्च. बायपास करावी लागली तर 4 ते 5 लाख रुपये खर्च. आणि हे पहा, जास्त वेळ दमडू नका. लवकरात लवकर पैशांची जुळवाजुळव करा, कारण ऑपरेशन आधी ही रक्कम तुम्हाला डिपॉझिट म्हणून जमा करावी लागेल. या सगळ्यांची माहिती तुम्हाला रिसेप्शन काउंटरवर मिळेल. एक गोष्ट तुमच्याशी क्लिअर करतो, जर जास्त उशीर केलात तर तुमच्या आईच्या जीवाला धोका आहे. नाही, तसं काही होणार नाही. मी करते पैशाची व्यवस्था. डॉक्टर प्लीज काही करा आणि आईला बरं करा. डोंट वरी, आय विल ट्राय माय बेस्ट. थँक्यू डॉक्टर. नको असं वाटत. चहा. तुम्ही थांबाव, मी बघतो. कोण तुम्ही? काय हवंय तुम्हाला? अहो ते माझे. तुम्ही गप्पा बसाव. हां बोला, तुम्ही कोणाला भेटायचं तुम्हाला? मी मकरंद देशमुख, हे माझं घर आहे, मला आतमध्ये यायचंय. अहो मग आधी नाही का सांगायचा? उगीच टाइमपास लावलाय. अहो तुम्ही तरी यांना समजावून सांगा ना, आपला त्यांच्याशी काहीही संबंध नाही, कुठलंच नातं नाही त्यांच्याशी. आपण फक्त एकत्र घरात राहतो. ती साक्षी कुठे जाते, काय करते, आपल्याला खरंच माहित नाही. सांगा ना तुम्ही. अभिलाषा, तू जरा गप्प बसशील का? बाबा तुम्ही. अहो बाबा, अहो ऐका. अहो ऐका तर बाबा. तुम्ही दोघी प्लीज शांत बसा. का शांत बसा? सांगा ना, का शांत बसा? हिचं काय चुकलंय? तुमच्या साक्षीने दिवे लावले ते बघा आधी. अभिलाषा, तिची काही चूक नाही. त्या बिचारीला उगाच दोष देऊ नकोस तू. वाह, तिचं काहीच चुकलं नाही. एवढं सगळं घडूनही तिचं काही चुकलं नाही. आता मात्र हद्द झाली तुमची. अभिलाषा, प्रेम करणं हा गुन्हा नाहीये. तिनं त्याच्यावर मनापासून प्रेम केलं होतं, पण त्याची लायकीच नव्हती. गुन्हा नाही ना? मग कशाला पळून गेली त्याच्याबरोबर? तुला कोणी सांगितलं ती त्याच्याबरोबर पळून गेले म्हणून? आजही ती स्वतःहून गेलेली नाहीये. तो नालायक निघाला, त्याला ती बिचारी काय करणार आहे? वाह, तुमच्या मते ती बिचारी, पण आज आपल्या डोळ्यात धूळ फेकून ती गेलीच ना पळून. पण आपण जगाला कसं तोंड दाखवणार याचा कधी विचार केलाय का? अहो आज पोलीस आपल्या घरात येऊन बसलेत, उद्या आपल्याला पोलीस स्टेशन मध्ये जाऊन बसावं लागेल. अभिलाषा, अगं तुला धड विचार करवतच नाही का? बरु दे, मी का वाद घालतोय तुझ्याशी? मी यावेळेला हॉस्पिटलमध्ये असायला हवं. मी निघतोय. अहो आता कुठे चाललात? हॉस्पिटलमध्ये. अहो डॉक्टरांना सांगितलं तर खरं की पैशांची सोय करते म्हणून, पण कुठून आणू एवढे पैसे आणि एवढ्या कमी वेळात? नाही, पण काही झालं तरी आईसाठी मला हे करायलाच हवं. पण कसं? काहीच कळत नाहीये. एन्जिओप्लास्टी करावी लागली तर 1 ते 1.5 लाख रुपये खर्च. बायपास करावी लागली तर 4 ते 5 लाख रुपये खर्च. हे घ्या. नशिबाने तुम्हाला एक संधी दिली, त्याचा फायदा करून घ्या.
तुम्ही आम्हाला आमचा मुलगा परत द्यायचा. तुम्ही विक्रमादित्यांना विसरून जायचं. तुम्ही विक्रमादित्यांना विसरून जायचं. आमची अट मान्य करण्याखेरीज तुमच्याजवळ पर्याय कुठे? वाव, खूप सुंदर आहे. देवयानी, आम्हाला खात्री होती की ही जागा तुला नक्की आवडणार. तुझ्यासोबत आम्हाला आमच्या आयुष्यातले काही महत्त्वाचे क्षण घालवता यावेत, म्हणूनच आम्ही या जागेची निवड केली. जर जास्त उशीर केलात तर तुमच्या आईच्या जीवाला धोका आहे. आता आपल्या मनासारखं होईल असं कितीही वेळा स्वतःला बजावलं तरी काही प्रश्न पाठच सोडत नाहीयेत. खरंच देवयानी आमच्या समोर स्वतःची हार कबूल करेल? आमचा प्रस्ताव स्वीकारेल? आणि विक्रमादित्य त्यांना खरंच ती सोडून जाईल? छे, काहीच कळत नाही. तिला विक्रमादित्यांना सोडून जावंच लागेल. तिच्या आईला जर तिला वाचवायचं असेल तर आमचा प्रस्ताव मान्य करावाच लागेल. आई, निघतो. बाळा, सांभाळून राहायचं हा तिथे. हा, आणि पोचलास ना की एक मला पत्र पाठव, म्हणजे ना मला काळजी राहणार नाही. हो. हा, आणि हे घे, आता हे काय? बेसनाचे लाडू. अगं, काय हे? मुरांबा, तुला लागतो ना रोज जेवताना पोळीबरोबर. हा, आणि ना थोडं मेथकूटही दिलंय बॅगेत. हा, आणि नीट जेवायचं, खायचं. हा, आणि जेवणाचे हाल करायचे नाही. आई, अगं रडतेस कशाला? 8 दिवसांचा तर प्रश्न आहे. नंतर तुम्ही तिकडेच येणार ना राहायला. मग रडणं थांबव आता. हा, नाही रडणार आता. मी तिकीट पाठवतोय. हा, लवकर या आणि तयारीला लागा आत्ताच. आणि सांगतोय, आई, मी गेल्यावर खाण्यापिण्याची काही आबाळ करू नकोस, रडत बसू नकोस. आणि कुमुद, आईला मदत कर, नाही तर खेळत बसशील. हा, बाबांसाठी एक आराम खुर्ची घ्यायची, म्हणजे त्या खुर्चीत बसून बाबा छान वाचन करत बसतील. आजची रात्र कधी एकदा संपते असं झालंय. थांब 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 थांब. प्रत्येकाने आपल्या जवळचे पैसे आणि दागिने काढून माझ्याकडे द्या. जास्त उचारी काढण्याचा प्रयत्न करू नका. कोणी काही जाऊ नका. आपल्या कष्टाचे पैसे आता का द्यायचे? जास्त बडबड करू नको ना, त्या फुकटचं मरशील. काय करशील? ठार मारशील. मार, एक पैसा तुला मिळून देणार नाही. पण अरे समजावं कोणी. फुकटची धमकी देऊ नकोस. काय करशील रे?
विवेक दादा, माझ्यासाठी सगळं संपलं होतं साक्षी. माझा माणसांवरचा आणि जगण्यावरचाही विश्वास उडाला होता. ज्यांची आपण इतक्या आतुरतेने वाट बघतो त्यांची प्रेत मिळवण्यासाठी जर 48 तास ताटकळत बसावं लागत असेल तर या अशा जगण्यावर कोण विश्वास ठेवेल? आता फक्त एकच इच्छा होती, कमीत कमी आपले आई बाबा आणि बहिणीचा अंतिम संस्कार तरी आपल्या हातनं व्हावेत. म्हणून पोलीस स्टेशनच्या बाहेर त्यांच्या डेड बॉडीज मिळवण्यासाठी बसलो होतो. हो इन्स्पेक्टर, तुम्ही काय बोलताय? तुम्हाला तरी समजताय का? माझ्या आई वडिलांचं मरण विसरू मी? हो, कुठल्या मातीचे बनले आहात तुम्ही? अशी आपली संस्कृती? अशा प्रकारे भेटतो आपण आपल्या आई वडिलांचे ऋण? हे सगळं बोलून मेलेली माणसं काय परत येणार आहेत का? अहो, जेवढं ज्यांचं आयुष्य होतं तेवढे ते जगले आणि सुटले. ए, काय समजतोस काय रे स्वतःला? थांब, दाखवतोच माझा इंगा आता तुला. नाही सडवत ठेवला या जेलमध्ये ना, तर ही वर्दी आहे ना, हीच कायमची उतरवून टाकेन. हवालदार, हा भाग खुनी मिळालाय, टाका त्याला. तूच खून केलास तुझ्या आई बाबाचा. बोल, मी केला माझ्या आई बाबाचा खून? हा, मी केला. अरे, एका इन्स्पेक्टरचा खून केलास ना तू, तरी म्हणतोस मला सरळ माणसासारखं जगायचंय? नाही, आता शक्य नाही. अरे, तुझ्या हातून गुन्हा घडला राजा, असा गुन्हा ज्या गुन्ह्याला क्षमा नाही. आता या दलदलीतून तुला कोणीही बाहेर काढू शकत नाही. म्हणून तुझ्या पुढे एकच मार्ग आहे राजा, मला साथ द्यायची. तुझ्या आई वडिलांना मारणारा मोकळा फिरणार. या सगळ्याला जबाबदार असणाऱ्यांना तुला धडा शिकवायचा. मी कधी काळी तुमच्यासारखाच एक होतो, सामान्य कुटुंबातला सामान्य मुलगा. एकदा का आपण या वाटेवरनं चालायला सुरुवात केली की परतीचा मार्ग बंद. आणि माझा ऐकशील तर मागे वळायचा प्रयत्नही करू नकोस, नाहीतर स्वतःचा जीव गमावून बसशील. तेव्हा आमच्या हातात हात घालून पुढे चला, निदान स्वतःचा जीव तरी वाचवाल. आणि आपल्या जीवापेक्षा महत्वाची गोष्ट कुठलीच नसते, हे मी तुला सांगायला नको. मला जे बोलायचं होतं ते माझं बोलून झालंय. तू तुझा निर्णय घ्यायला मोकळी आहेस. हे सगळं ऐकूनही तुला वाटतंय की माझं काही चुकलं? साक्षी, तुला आठवतंय
गोदा काकूच्या घराबाहेर एका मुलावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. मोठी हिंमत दाखवून तू त्याचा जीव वाचवलास. आठवतंय साक्षी, त्या दिवशी त्या मुलाला तू फक्त एक नवीन आयुष्यच दिलं नाहीस, तर जगण्यासाठीचं एक नवं स्वप्न दिलंस. आणि त्या दिवशी साक्षी, मी तुझ्या प्रेमात पडलो. त्यानंतर मी स्ट्रायकरला अनेकदा सांगितलं की तू सांगितलेलं कुठलंही काम मी करणार नाही. कशी ट्रॅजेडी बघ ना साक्षी. आई बाबांनंतर ज्या स्ट्रायकरने मला आधार दिला त्यानेच माझ्या आई बाबांना मारलं. साक्षी, तुझ्याशिवाय या जगात माझं आता कोणीही नाहीये. चल साक्षी, आपण दोघं इथनं पळून जाऊया. अशा ठिकाणी जाऊ जिथे कोणीही पोचू शकणार नाही. चल. नाही, ते शक्य नाही. तुझं जर खरंच माझ्यावर प्रेम असेल ना, तर आत्ताच्या आत्ता स्वतःला पोलिसांच्या हवाली कर. काय? ते शक्य नाही. पोलिसांच्या बाबतीत म्हणशील तर माझा त्यांच्यावर विश्वास नाही. त्यांना शरण आलेल्या लोकांना ते आपल्या स्वार्थासाठी वापरतात आणि वेळ आली की फेकून देतात. आतापर्यंत पोलिसांबद्दल आणि इथल्या सिस्टीम बद्दल तू नेहमीच तुझी चीड व्यक्त करत आलास राज. पण खरं पाहायला गेलं तर स्ट्रायकरनी आणि त्याच्या माणसांनी तुझा वापर केलाय. त्यामुळे तुला कुणाचा बदला घ्यायचाच असेल ना, तर स्ट्रायकरचा आणि त्याच्या माणसांचा घे. स्ट्रायकरला तर मी संपवीनच, पण योग्य वेळ येऊ दे. वेळ लागले का तुला? हे बघ, तुझ्याकडे चांगली संधी आहे. माझं ऐक, मी तुझ्या बरोबर आहे. पोलिसांना शरण जा. तू माझ्या बरोबर आहेस म्हणून तर म्हणतोय. चल पळून जाऊया. नाही राज. साक्षी, आधीच खूप उशीर झालाय. नाही, ते शक्य नाही. साक्षी, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही हे खरं आहे, पण मी स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन करणार नाही. त्यापेक्षा तूच मला गोळी घाल. शूट मी. वेळ लागलाय का तुला राज? नाही ना मारू शकणार मला माहिती आहे, कारण तुझं माझ्यावर प्रेम आहे म्हणून सांगतोय. ऐक माझं, आपण इकडनं पळून जाऊया. बघ, पोलिसांच्या स्वाधीन होणं हा मूर्खपणा आहे, फक्त मूर्खपणा. पोलिसांच्या स्वाधीन होणं हा फक्त मूर्खपणा आहे, फक्त मूर्खपणा. पोलिसांच्या स्वाधीन होणं हा मूर्खपणा आहे, फक्त मूर्खपणा.